जेवढे पण मुलं बीटेक इंजिनिअरिंग किंवा कुठलं पण ग्रॅज्युएशन करत असतील तर त्यांच्यासाठी खूप महत्वाचा मेसेज देत आहे. सो लक्ष देऊन ऐका. तुम्हाला माहित आहे का आपल्या महाराष्ट्रातले पोरं टेक्निकल मध्ये एक नंबर आहे. तुम्ही त्यांना कोणताही टेक्निकलचा प्रश्न विचारा तुम्हाला ते 100% आन्सर देतील म्हणजे देतील. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे आहे माहित आहे का? पासआउट झाल्यानंतर. आणि ही जी मेथड आहे ती मला असं वाटतं कुठं ना कुठं चुकत आहे. आपले अकॅडमिक एकदम तगडे आहेत, आपले पर्सेंटेज पण खूप छान आहेत, आपण बोलतो पण एकदम छान, आणि सगळ्यात मेन म्हणजे आपले टेक्निकल बॅकग्राऊंड वगैरे एकदम छान आहे. पण जेव्हा प्रॉब्लेम येतो इंटरव्ह्यूचा, जेव्हा आपण ऑन कॅम्पस किंवा ऑफ कॅम्पस इंटरव्ह्यू देता, एचआरच्या समोर बसता, ग्रुप डिस्कशन होतं, तेव्हा सगळ्यात प्रायमरी लँग्वेज तिथे जी बोलली जाते ती इंग्लिश आहे. आणि मी ऑब्झर्व केलेलं आहे, मित्रांसोबत डिस्कस केल्यामुळे या पण गोष्टी माझ्या समोर आल्या की आपले पुढे इंग्लिशला घाबरता. का घाबरता? कारण आपण फर्स्ट इयर टू फायनल इयर पर्यंत कधी इंग्लिशला एवढी प्रायोरिटी देत नाही. आपण काय करता, पासआउट झालं की वेगवेगळे कोर्सेस लावणं, मित्रांसोबत इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करत, आणि पुन्हा कोणाला कॉन्फिडन्स यायला 6 महिने लागतात, पुन्हा कोणाला 1 वर्ष लागतं. सो मला असं काय वाटतं की आपण जर सगळ्यातच बेस्ट आहेत, मग फक्त कम्युनिकेशन स्किलला मागे का राहायचंय? सो तुम्ही जर थर्ड इयरला असाल किंवा फायनल इयरला असाल तर तुम्ही प्रयत्न करा की त्या 1.5 वर्षामध्ये तुमची कम्युनिकेशन स्किल इंग्लिशमध्ये एवढी चांगली झाली पाहिजे, इंग्लिशवर एवढी चांगली कमांड पाहिजे तुमची, की तुमचा कधीच कॉन्फिडन्स उतरला नाही पाहिजे. स्पेशली मी पण आणि तुम्ही पण ऑब्व्हियसली जेव्हा इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करताना कुठे ना कुठे आपले हार्टबीट वाढतात. आपण मराठीमध्ये हिंदीमध्ये एकदम फ्लुएंटली बोलून जातो, पण इंग्लिशमध्ये का आपल्याला भीती वाटते? कारण ती लँग्वेज कधी आपल्याला सूट झालीच नाही आणि आपण कधी मेहनत घेतलीच नाही. सो मला असं वाटतं की याच्यावर जर तुम्हाला चांगली कमांड करायची असेल तर कोर्सेस पेक्षा स्पेशली फायनल इयरला गेल्यानंतर किंवा थर्ड इयरलाच असताना एक चांगला ग्रुप बनवा मित्र मैत्रिणींचा, त्याच्यामध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये एकमेकांना बोलायचा प्रयत्न करा. इंग्लिश एक अशी लँग्वेज आहे ना बानो, जर तुम्हाला एकदा प्रॉपर जमली, तुम्हाला जर त्याची कमांड बसली, तुमची बॉडी लँग्वेज बदलेल, एक औरा क्रिएट होतो. सेकंड थिंग इज दॅट, जेव्हा तुम्ही एखाद्या आयटी सेक्टरमध्ये काम करता, जेव्हा तुम्ही एकमेकांशी बोलता ना, त्यावेळेस तुम्हाला एक पॉझिटिव्हली एनर्जी मिळते, त्याच्यामध्ये तुमचे प्रमोशन्स पण वाढतात आणि तुम्हाला त्याचा 100% बेनिफिट पण होतो. तुमची लँग्वेजवर जर कमांड चांगली असेल तर मे बी तुम्हाला कंपनी बाहेर पण पाठवायला हिचकट करणार नाहीये. सो मला वाटतं की ही एक गोष्ट खूप महत्वाची आहे, सगळ्यांनी मनावर घेतली पाहिजे. तो त्या इंग्लिश लँग्वेजवर एकदम चांगली कमांड ठेवा. आय एम डॅम शुअर तुमचा जे भीती आहे इंटरव्ह्यूची तुमच्या मनातून 100% कधी ना कधी निघून जाईल. माहिती जर व्यवस्थित वाटली तर मित्रांना शेअर करा. धन्यवाद.